वैशालीला घटस्फोट मिळाला. ती लग्नबंधनातून पूर्ण मोकळी झाली. त्या दिवशी महिला मंडळात पाऊल ठेवताच ही बातमी मंगलाबाईंनी मोठ्या अभिमानानं सांगितली. चला, सुटले बाई एकदाची. वैशूला डायव्होर्स मिळाला हो. असं? चांगलं झालं. आम्ही तुम्हाला म्हणतच होतो, आपण सासरी जाणार नाही असा मुलीनं निर्णय घेतलाय तर घटस्फोट घेऊन तिचा मार्ग तुम्ही मोकळा करून टाका. मंगलाबाईंनी म्हटलं, माझ्या मनात ते होतंच, पण म्हटलं ते लोक नमतं घेतात का पाहावं. पण 2 वर्षात त्यांच्याकडून एका ओळीचं पत्र नाही की कुणी तिची चौकशी केली नाही. तेव्हा नाईलाजाने पुढचा मार्ग बघण्याची वेळ आली. बरं केलं. अन घटस्फोट किती सहज मिळाला. तिचे सासरे म्हणे इंदूरमधले नामांकित मुरलेले वकील. त्यांच्याशी गाठ. फार भीती वाटत होती. मग काहीही अडचण आली नाही. सहज मिळाला. बाकी पुरावाच असा भरपूर सबळ होता की ते लोक काही करू शकत नव्हते. बरं झालं सुटली. आता नोकरी करेल. हो ना, MA झालंय. शॉर्ट हँड टायपिंगचा कोर्स झाला. तिला टीचिंग लाईन आवडत नाही. 2 ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊन आले. मंगलाबाई मंडळातून घरी आल्या तेव्हा पुढच्या बैठकीच्या दालनात वैशाली आणि तिच्या मैत्रिणी बसल्या होत्या. त्या आत येताच सरोजनं म्हटलं, मम्मी कॉंग्रेट्स, वैशू आता बंधनातून मोकळी झाली. वैशालीनं म्हटलं, अगं एकदम मोकळी झाले. आपले दोन्ही हात ताठ उंचावून पुढं तिनं म्हटलं, खरंच ग, आता कसं एकदम फ्री वाटतंय. वाटतं आकाशात उंच उंच उडत जावं, पक्षासारखं फिरत राहावं. फ्री फ्री, बंधमुक्त बंधमुक्त. मंगलाबाईंनी म्हटले, तू सुटलीस आणि मीही सुटले बाई या कटकटीतून. मम्मा, मम्मा रिअली आय थँक यू सो मच मम्मा. आम्हाला चहा दे सगळ्यांना. अजून आम्ही घेतलाच नाही. आलो त्या गप्पा मारीत बसलो. सरोजनं म्हटलं, चला ग, आपण सगळ्या आत जाऊया. मम्मींना मदत करूया. त्या सगळ्या स्वयंपाकघरात टेबलाभोवती खुर्च्या मांडून बसल्या. मीनानं म्हटलं, आम्हाला वाटत होतं ती ऑर्थोडॉक्स मंडळी तुझा नवरा विरोध करील. वैशालीनं मान उडवून म्हटलं, एवढे गट्स आहेत कुठं. तिथं सगळं विनीच्या तंत्रानं चालतं. विनी मी आलोय. विनी मी जाऊ. विनी विनी विनी, ऑल हंबग. सगळ्या मजेनं हसल्या. चहा पिताना वैशालीनं म्हटलं, मम्मा उद्या आम्ही सगळ्या बाहेर जेवणार आहोत. पिक्चरला जाणार आहोत. वैशालीला पिंपरीच्या अँटीबायोटिक्स कंपनीत स्टेनोटायपिस्टची नोकरी मिळाली. कंपनीची बस सकाळी न्यायला येई, संध्याकाळी आणून सोडी. तिचं नवीन जीवन सुरू झालं. सरोज गावात नवीन निघालेल्या कॉलेजात लेक्चरर म्हणून लागली. मीना टेलिफोन ऑपरेटर होतीच. नयनानं हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी धरली. दिवस कसे मजेत जात होते. कसं स्वतंत्र स्वाधीन जीवन. कुणाचं कसलंही बंधन नाही. नोकरीमुळं थोडं वेळेचं बंधन आलं होतं, पण ठराविक तास नेमलेलं काम केलं की मोकळं झालं. शिवाय आपण मिळवते आहोत हा केवढा अभिमान. मीना तिच्या घराजवळ राहत असल्यामुळं दोघींची मैत्री स्वाभाविकच अधिक वाढली. त्या दिवशी रात्री जेवताना वैशालीनं म्हटलं, मम्मी उद्या सकाळी डेक्कन क्वीननं मी बॉम्बेला जाते आहे. बॉम्बेला? कशाला? अगं बॉम्बे बघायला, हिंडायला. 2 दिवस. सर्व्हिस लागल्यापासून गेल्या वर्षात कुठे गेलेच नाही ग मी. अगदी बोरिंग झालंय बघ. मीनाची मावस बहीण मध्ये इथं नव्हती का आली, ती हेमा. बॉम्बेला कुठल्याशा फॉरेन कंपनीत स्टेनो आहे ती का? हो. अगं जाताना तिनं आम्हाला आग्रह केला होता सगळ्यांना तिच्याकडे येण्याचा. अगं परवा तिचं पत्र आलं. शिवाय मीनाला फोनही आलाय की या रविवारी तुम्ही सगळ्या याच. सरोज मोकळी नाही. नयनाही येऊ शकणार नाही. पण आम्ही दोघी जाणार आहोत. मीनाचा मला ऑफिसमध्ये फोन आला. मी लगेच 2 दिवसांची कॅज्युअल लीव्ह घेतली.
संध्याकाळी आम्ही दोघी तुला सांगायला लवकर घरी आलो होतो. अगं, मी मीटिंगमध्ये गुंतले होते. आम्हाला उशीर होत होता म्हणून आम्ही दोघी जाऊन उद्याचं रिझर्वेशन करून आलो. मीनानं हेमाला फोनही करून टाकला. ठीक आहे, जाऊन या. दोघी मैत्रिणी व्हीटीवर डेक्कन क्वीन मधून उतरल्या. हेमा त्यांना स्टेशनवर उतरून घ्यायला आलीच होती. मुंबई पुण्याच्या जवळ असून सुद्धा वैशाली यापूर्वी मुंबईला कधी आली नव्हती. यायचं काही कारणही घडलं नव्हतं. कुसुम बरोबर इंदूरहून ती आली तेव्हा रेल्वे स्टेशनवर वेटिंग रूममध्ये दोघी थांबल्या आणि पुढे आल्या. वैशालीचे तसे नातलगही मुंबईत कोणी नव्हते. हेमाबरोबर टॅक्सीतून दोघी निघाल्या. गिरगावात एका गल्लीच्या तोंडाशी टॅक्सी थांबली. आपली छोटी सुटकेस घेऊन त्या दोघींबरोबर बिल्डिंगमध्ये शिरता शिरता दर्शनी बोर्डाकडे तिने पाहिले. हरे कृष्ण बोर्डिंग हाऊस. वैशालीने मीनाला म्हटले, अगं, हे बोर्डिंग हाऊस आहे. हेमाने हसून म्हटले, बोर्डिंग असलं तरी हाऊस आहे, घर आहे. इथं मुंबईत बहुसंख्य लोक अशाच घरात राहतात. मोठ्या सोयीची असतात ही घरे. वैशालीला अर्थबोध झाला नाही तरी ती उगीचच हसली. हेमाच्या मागोमाग दोघी 2 जिने चढून 3ऱ्या मजल्यावर गेल्या. डावीकडचे क्रमांक टाकलेल्या खोल्यांचे दरवाजे ओलांडीत हेमा 18 नंबरच्या दरवाजाशी थांबली. आतून बोलण्याचे आवाज येत होते. हेमाने दारावर टकटक करून दरवाजा पुढे ढकलला. तो उघडला. ती आत शिरली. तिच्या पाठोपाठ दोघी आत गेल्या. खोली तशी लहान लांबट होती. रस्त्याच्या बाजूला दरवाजा आणि छोटी बाल्कनी होती. त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला उभट गजाच्या खिडक्या होत्या. दोन्ही भिंतींशी 2-2 कॉट्स होत्या. मध्ये टिपॉय राहील एवढीच रुंदी. दोन्ही खिडक्यांखाली एक लांबट टेबल होतं. 2-2 खुर्च्या होत्या. प्रवेशद्वारामागे एकीकडे वॉश बेसिन आणि दुसऱ्या बाजूला 4 भाग पाडलेले एक उभे कपाट होते. खोलीत कॉटवर बसल्या बसल्या दोघी गप्पा मारीत होत्या. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे हे त्यांच्या निवांतपणावरून दिसत होतं. दोघी 25शीच्या आतल्याच होत्या. हेमाने म्हटले, या माझ्या पुण्याच्या मैत्रिणी. ही मीना, माझी मावस बहीण. ही तिची मैत्रीण वैशाली. तिने पुढे म्हटले, तुम्हा दोघींचा चहा झालाच असेल. झालाय, पण पुन्हा घेण्याची तयारी आहे, असे म्हणून एकीने बसल्या बसल्या मागच्या भिंतीवरचं बटन दाबलं. दाराशी आलेल्या पोऱ्याला ऑर्डर दिली. थोड्याच वेळात चहा आला. केस कापलेल्या दुसऱ्या काळ्या सावळ्या तरतरीत मुलीने शेल्फवरून मॉनेको बिस्किटांचा डबा काढला. मीनाने म्हटले, कर्जतला आम्ही बटाटे वडे चापून आलोय आणि या पॅकेटमध्ये तुमच्यासाठी आणले, तेच आता खा. चहापानाला सुरुवात झाली. मीनाने म्हटलं, आता या दोघींचा परिचय करून देते. ही पुष्पा. ही BA आहे. रेल्वेत नोकरी करते. पण ठराविक रुळावरून ठराविक डेस्टिनेशनला जाण्याची हिची वृत्ती नाही. ही डान्स स्कूलमध्ये जाते, नाटकात कामे करते. स्टार करिअर हे तिचे डेस्टिनेशन टर्मिनस आहे. वैशाली कुतूहलाने तिच्याकडे पाहत उभी होती. मध्यम उंची, गोरा वर्ण, सडपातळ बांधा, नाकी डोळी रेखीव, लक्ष वेधावी अशी निश्चित होती. ती उद्गारली, ओ, असं किती छान. पण हिच्या घरच्या मंडळींना हे मुळीच पसंत नाही. हिचे रात्री बेरात्री कुणाबरोबरही घरी येणे, बाहेर हिंडणे त्यांना धोकादायक वाटतं. त्यांना वाटतं की संसाराच्या रुळावरून हिने निर्धोक पुढे जावे. रेखाने म्हटले, अगं, ही डेअरिंग नेचरची आहे. मन मानेल तसे रूळ बदलून ऍक्सिडेंट झाले. पुष्पाने मध्येच म्हटले, ऍक्सिडेंट झाले तर होऊ देत. माझे गुण मी मातीमोल करू? माझ्या आवडीनिवडी दडपून टाकू? नाही. माझ्या ॲम्बिशनच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही. मीनाने हसून म्हटले. म्हणून ही शृंखला तोडून ताडकन घराबाहेर पडली आणि इथं येऊन राहिली. मीनाने पुढे म्हटलं, ही रेखा. ही फोर्टमध्ये एका ब्युटी पार्लरमध्ये असिस्टंट आहे. ही ग्रॅज्युएट आहे
आणि त्याच वेळी गुपचूप हिने ब्युटी कल्चरचा कोर्स केला. हिच्या घरचं वातावरण तसं फार जुनं नाही. हिचा भाऊ बँकेत ऑफिसर आहे. हिला बँकेत नोकरी मिळत होती. लग्नही झटकन जमलं होतं. रेखाने आपल्या बॉबकट केलेल्या केसांची झुलपे मानेने उडवीत म्हटले, जमत होतं म्हण, पण मी म्हटलं बँकेत जाऊन पैसे मोजण्यापेक्षा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बायकांचे केस कापीन. आजी भडकून म्हणाली, कार्टे दळभद्रे, काय बोललीस? आम्ही सगळी स्वयंपाकघरात चहा घेत होतो. मी म्हटले, आजी, अगं बायका मुलींचे केस कापण्यासारखा दुसरा उत्कृष्ट धंदा नाही. ब्युटी पार्लर म्हणजे काय हे तुम्हा लोकांना माहीत नाही. कुरूपाना सुद्धा सुंदर बनवणे, ब्युटिफुल. दादा, बँकेत जाऊन तुमच्या त्या छोट्या विंडोत बसवून दुसऱ्यांना आपले चेहरे दाखवण्यापेक्षा ब्युटी पार्लरमध्ये फुल साईज आरशासमोर स्त्रियांना बसवून त्यांची फुल फिगर त्यांना दाखवणे जास्त फायदेशीर नाही का? रेखा साभिनय बोलत होती. बाकीच्या मनसोक्त हसत होत्या. मीनाने विचारले, मग मग काय? बाबांनी कडक विरोध केला. ते म्हणाले, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बायका मुलींचे चेहरे सुंदर करण्यापेक्षा शाळेत शिक्षिका हो आणि मुलींची मने सुंदर बनव. आमचे बाबा तत्वनिष्ठ शिक्षक आहेत. मी कुणाच्याही विरोधाला न जुमानता जाऊ लागले. आम्ही दहिसरला राहतो. तिथून रोज कोर्टमध्ये येत होते. पण या वर्षापासून इथं राहायला आले. अधूनमधून एखाद्या रविवारी घरी जाते. हेमाने म्हटले, आज जाऊ नकोस. सगळ्या एकत्र जेवू, हिंडू, संध्याकाळी पिक्चर बघू. पुष्पाने म्हटले, एकत्र जेवूया. 5 पर्यंत मी तुमच्याबरोबर राहीन. मग मला एक अपॉइंटमेंट आहे. स्टुडिओत जायचं आहे. तिथून नाट्यसंस्थेत जायचं आहे. रेखाने म्हटले, मी पण 5 पर्यंत तुमची. आज संध्याकाळी एक लग्नाचं रिसेप्शन आहे. लग्न गेल्या आठवड्यात रजिस्टर झालंय. मला मुलीचा मेकअप, हेअरडू करायला जायचं आहे. ठीक आहे. मीनाने विचारलं, आणि तुमचा चौथा मेंबर? पद्मा इथे फूड सप्लाय ऑफिसमध्ये आहे. किंग सर्कलला तिची आत्या राहते. काल आत्याचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले. 2 दिवस तिकडे गेली आहे. कॉट मोकळी झाल्याबरोबर तुला कळवलं या म्हणून. अगं, या मुंबईत खाण्याची हिंडण्याची उत्कृष्ट सोय, पण राहायला कुणाकडे जागा नाही म्हणून. वैशालीनं म्हटलं, म्हणून मघाशी तू जे म्हटलंस बोर्डिंग हाऊस, हीच इथल्या बहुसंख्य लोकांची हाऊसेस, घरे, ते का हे कळलं आता. मीनाने म्हटले, हेमा, तुझा भाऊ दादरला राहतो ना? हो, मी आधी त्याच्याकडे राहत होते, BA होईपर्यंत. पण त्याचे लग्न झाले. लव्ह मॅरेज. बायको नोकरी करणारी. मी घर सांभाळीत होते. पण मला नोकरी लागल्यावर सुद्धा मीच एकटीने राबावं ही तिची अपेक्षा. स्वतःच्या संसाराचा तिला ताठा. मी जणू उपरी. कोण असं वर्चस्व सहन करील? रेखाने हसून म्हटलं, एकत्रित कुटुंबात नणंदा भावजयांना छळत. विभक्त कुटुंबात उलट झालंय. होय ना, पण मी मिळवती आहे. पुष्पाने म्हटले, तेच मला म्हणायचं आहे. आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही. मीनाने म्हटलं, चला आता पुरे झालं, आवरून बाहेर पडूया. त्या 2 दिवसात वैशाली, मीना, हेमाबरोबर खूप हिंडल्या. वैशालीने म्हटले, अगं, पुणे या मानाने किती मागासलेलं वाटतं ग. इथलं वातावरण किती फास्ट आणि ऍक्टिव्ह आहे. हाव लवली. पुष्पाने म्हटलं, निश्चितच रिअली लवली. म्हणूनच आम्हाला बाहेरगावी कुठं आवडत नाही. बाहेरगावी गेलं म्हणजे आमची स्थिती जलबिन मछली, फिश आउट ऑफ वॉटर अशी होते. इथल्या जीवनाला रंग आहे, ढंग आहे आणि मुख्य म्हणजे फ्रीडम आहे. रेखाने म्हटलं, आणि तेच महत्वाचं.
समुद्रात मासे कसे मुक्तपणे मनसोक्त फिरतात, तसं इथलं जीवन आहे. मुक्त, स्वतंत्र, स्वाधीन, कुणाची चिंता नाही, कशाची तमा नाही. खरं आहे, हेमाने म्हटले. फोर्ट भाग दाखवून हेमाने मीना वैशालीला रेखाच्या पॅरिस ब्युटी पार्लरमध्ये नेलं. पॅरिसहून खास शिक्षण घेऊन आलेली एक अँग्लो इंडियन बाई त्या पीव्हीपीची चालिका होती. रेखा हेअर कटिंग विभागात आपल्या कामात गुंतली होती. तिथल्या एका ख्रिश्चन मुलीने त्या दोघींना विविध विभाग दाखवले. तिथली सजावट, तिथली उपकरणं, तिथला थाट बघून वैशाली प्रभावित झाली. थोड्या वेळाने रेखा आपल्या कामातून मोकळी झाली. तिने म्हटले, लेट्स हॅव अ ड्रिंक. तिघी आतल्या प्रायव्हेट रूममध्ये बसल्या. वैशालीने म्हटले, वंडरफुल, सगळं कसं अल्ट्रा मॉडर्न, एकदम पॉश आहे. मीने, आपल्या पुण्यात अशी ब्युटी पार्लर्स नाहीत, नाही का ग? कॅम्पात आहेत की, अर्थात इतकी पॉश आणि अप टू डेट नाहीत. अगं, लक्ष्मी रोडवर अलीकडे 1-2 बोर्ड्स बघितले मी. आपल्याकडे पण ही फॅशन यायला लागली. केकनी भरलेली प्लेट आणि कोका कोलाच्या बाटल्या आल्या. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता रेखाने म्हटले, वैशाली, तुझ्या फेसचा शेप इतका सुरेख आहे, बॉबकट त्याला मोठा शोभून दिसेल. चेहरा अधिक ब्युटिफुल अँड अट्रॅक्टिव्ह दिसेल. वैशालीने आश्चर्याने म्हटलं, खरं म्हणतेस? बाय गॉड, अगं, आमची नजर आता इतकी सरावले, चेहरा बघता त्याला शोभणारी हेअरस्टाईल आमच्या नजरेसमोर येते. वैशालीने हेमाकडे पाहिले. तिने हसून म्हटले, रेखा इज परफेक्ट इन हर आर्ट अँड बिझनेस. माझे केस बघ, हिनेच कापले. खांद्याच्या खाली 6.5 इंच आणि बदामी आकाराची हेअरपिन लावायला सांगितलंय. बघ ना, केस कापल्यासारखे वाटतच नाहीत, फक्त टोकाला सुरेख शेप आलाय. रेखाने म्हटले, हिच्या फेसला बॉबकट बरा दिसणार नाही. मीनाला या आखूड शेपट्यापेक्षा 5 इंचावर कापून थोडे कर्ली करून अर्धगोलाकार आकार दिला आणि मोकळे सोडले तर छान दिसेल. वाटलं तर साधी लांबट हेअरपिन लावावी. या हेअरस्टाईलने तिचा फेस अधिक मोहक दिसेल. हेमाने उत्साहाने म्हटले, मग या दोघींचं हेअर कटिंग करून टाक ना. उद्या सकाळी तुझ्याबरोबर येतील. 5च्या गाडीने या परत जाणार आहेत ना? रेखाने क्षणभर विचार केला आणि म्हटले, जस्ट अ मिनिट, आणि ती बाहेर गेली. वैशाली क्षणभर उत्तेजित होऊन गेली होती. तिने म्हटले, खरंच मीने, घेऊ का ग बॉबकट करून? मला आवडेल. मग घे ना. तेवढ्यात रेखा परत आली. तिने म्हटलं, कम ऑन, मला आता इमिजिएट अपॉइंटमेंट नाही. लंच अवर नंतर मात्र आहे. चला आत्ताच करून टाकूया, मग लंचला जाऊया. तिच्या पाठोपाठ तिघी तिच्या विभागात गेल्या. वैशाली पूर्णाकृती आरशासमोर उंच खुर्चीवर बसली. आपलं पूर्णाकृती प्रतिबिंब समोर आरशात बघताना स्वतःच्या सौंदर्याचा तिला अभिमान वाटला. तेवढ्यात रेखाने आपल्या कामाला सुरुवात केली. म्हणजे आधी बॉबकटच्या वेगवेगळ्या स्टाईल्स असलेले रंगीत फोटो, अल्बम तिला दाखवले. यातली कोणती स्टाईल तुला आवडते बघ. मला यातलं काही समजत नाही. तू स्पेशालिस्ट आहेस. तूच निवड कोणती ती. एका फोटोवर बोट ठेवून तिने म्हटले, ही तुला छान दिसेल. मग तीच कर. रेखाने आपलं काम सुरू केलं. किती जलद आणि हळूवार तिचे हात फिरत होते. एका नव्या साहसाने सुखावून ती डोळे बंद करून बसली होती. त्या सुखाची आणि रेखाच्या झप झप फिरत असलेल्या हळुवार हाताची तिला गोड गुंगी चढली होती. रेखाचं काम संपलं तसं तिने हसून म्हटलं, नाव ओपन युअर आईज. डू यू रेकग्नाइज युअर सेल्फ? आरशात आपला चेहरा बघून वैशालीने विस्मयाने आणि आनंदातिशयाने म्हटले, मी 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 ही. हेमाने म्हटलं, तूच ग, पण नव्या स्वरूपात. रेखाने म्हटलं,
खरं सांगायचं म्हणजे हिच्या चेहऱ्यामुळे ही बॉबकट स्टाईल अधिक उठून दिसते. बरं मीना, तू बैस आता. तुझं काम 10 मिनिटांचं. पिनही इथूनच देते तुला. हे संपवून आपण लंचला जाऊया. प्रकरण 13 इथेच संपले. आता आपण लगेच प्रकरण 14 वाचायला सुरुवात करणार आहोत. वैशालीचं जीवन सुरळीत चाललं होतं. सबंध दिवस नोकरीत कसा निघून जात होता कळत नव्हतं. मुंबईला जाऊन आल्यापासून मीनाची आणि तिची मैत्री घनिष्ठ झाली होती. रविवारी सरोजही येत असे. ऑफिसातली केटी येई, कधी कधी नैना येई. मग सगळ्या मिळून पिकनिक, पिक्चर यात दिवस मजेत घालवी. मंगलाबाईंची नित्याची दैनंदिनी चालू होती. वैशू आता नोकरीला लागली आहे, मिळवती झाली आहे याचं त्यांना विशेष कौतुक होतं. नानांचे मागील पानावरून पुढे चालू होते. संध्याकाळी ऑफिसातून ते घरी येत तेव्हा घराला कुलूप असे. वैशालीला नोकरीवरून घरी यायला 7 वाजून जात. ते आपल्या जवळच्या डुप्लिकेट किल्लीने दार उघडीत. बाहेरच्या दालनात तसेच कोचावर बसून थोडा वेळ विश्रांती घेत. वैशाली नोकरीला लागेपर्यंत ती कॉलेज क्लासरूम मधून घरी आलेली असे. ती त्यांना चहा करून देई आणि मग घराबाहेर पडे. वैशाली नोकरीला लागल्यावर मात्र त्यांना चहा स्वतः करून घ्यावा लागे. हॉटेलमध्ये चहा पिणे त्यांना आवडत नसे. मंगलाबाईंचे म्हणणे, ईश्य, एवढा चहा करून घेता येत नाही तुम्हाला? आता ते गॅस पेटवून स्वतः चहा करून घेत. चहा करायची त्यांना आता सवय झाली होती. चहा घेऊन ते बाहेर पडत. कॉलनीतल्या लायब्ररीत जाऊन वाचीत बसत. तिथं आलेल्या समवयस्क मंडळींशी गप्पा मारीत बसत. त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या पंडितरावांची पत्नी 2 वर्षांपूर्वी वारली. घरात मुलगा, सून, नातवंडे होती. पंडितराव PWD खात्यात ओव्हरसियर होते. गतवर्षी रिटायर झाले होते. नानांविषयी त्यांना सहानुभूती होती. नाना लायब्ररीतून पंडितरावांबरोबर थोडे फिरायला जात. पंडितराव संध्याकाळी 1 तास ज्ञानेश्वरी वाचित. नानांना आपल्या घरी घेऊन जात. ज्ञानेश्वरी वाचन ऐकून नाना स्वस्थ चित्ताने घरी येत. रोज कुलूप काढून मोकळ्या घरात शिरताना त्यांचे मन कधी कधी विषण्ण होऊन जाई. नकळत एक विचित्र पोकळी निर्माण होई. यावर्षी ते रिटायर होणार होते. 58 वर्षे उलटणार होती. 60कडे सरकणार होते. दुपारी ऑफिसात बोलता बोलता कुणीतरी ते रिटायर होणार या गोष्टीची आठवण करून दिली. त्यामुळे की काय कोण जाणे, पण आता ते विलक्षण थकून गेले होते. शरीराने आणि मनानेही खचून गेले होते. कुलूप काढून ते आत शिरले. कपडे न बदलता तसेच कोचावर स्वस्थ बसून राहिले. ज्या वयात पुरुषाला आणि विशेषतः आपण बरे, आपले घर बरे अशा वृत्तीच्या पुरुषाला घराची ऊब हवी असते, त्याच वयात तो एकाकी पडला तर खचून जातो. आज ते तसेच खचून गेले होते. लग्न झाल्यापासूनचं सगळं जीवन त्यांच्या नजरेसमोर उभं राहिलं. 2 चांगले मिळवते करते मुलगे, सुना, नातवंडे असूनही हे घर मोकळे आहे. आपल्या बायकोच्या स्वभावामुळे इथे कोणी यायला राजी नसते. मुलगी चांगल्या घरी दिली होती, माणसे सज्जन होती, पण तिचे आयुष्य तिने बिघडवले. आपण सुरुवातीपासून बायकोवर दाब ठेवला नाही, कडक वागलो नाही. पण कडक वागणे म्हणजे घरात रोज भांडणे. रोज भांडणे होत राहिली तर संसार कसा चालायचा? हिचा स्वभाव हेकेखोर, एककल्ली, वर्चस्व गाजवण्याचा. सगळ्यांनी आपल्याच म्हणण्याप्रमाणे वागले पाहिजे हा हे का? हिला बाहेर भटकण्याला दिवसेंदिवस काही मर्यादा उरली नाही. कसलं वेळ हिच्या डोक्यात भरलंय? पहिल्यापासून हिचे संसारात लक्ष नाही आणि घरात प्रत्येकाशी भांडण, हुकुमशाही. घर हिने मोडले, तोडले, संसार उद्ध्वस्त केला. या संसारात हिने आपणाला काय सुख दिले? गेली 30-32 वर्षे आपण हिची मुस्कटदाबी सहन करत आलो. दुसरा एखादा असता तर त्याने लाथ मारून घराबाहेर काढली असती.
पण आपली ती वृत्ती नाही. घरात भांडणे नको आणि शेजाऱ्यांचा तमाशा नको म्हणून आपण पडखाऊ धोरण स्वीकारले. गेली 32 वर्षे संसार. छे छे, संसाराची होरपळ होती आणि आता स्मशानभूमी बनले. या घराला घरपण कधी आलेच नाही. नवऱ्याला घराचे सुख मिळणे हे त्याच्या बायकोवर अवलंबून असते. दिवसभर कामाने थकलेला पुरुष बायकोच्या जोडीने घरी येतो आणि म्हातारपणी तर त्याला तेवढ्यात, नाना, नाना, हे काय हो, झोपलात की काय? अन अजून कपडे सुद्धा बदलले नाहीत. चहा व्हायचा असेल ना? वैशाली वावटळीसारखी आत आली. ते एकदम भानावर आले. त्यांनी डोळे उघडले. ग्लानीमुळे खरोखरच त्यांचा डोळा लागला होता. त्यांनी समोर पाहिले. बॉबकट केलेली सलवार कमीज पोशाखातली वैशाली समोर उभी होती. अगं, आज इतक्या लवकर कशी आलीस तू? खांद्यावर अडकवलेली पर्स काढून खुर्चीवर टाकत तिने म्हटले, माझं काम आज लवकर आटपलं. माझ्या पलीकडे बसणाऱ्या केटीनेही आपलं काम झटपट उरकलं. ऑफिस बसची वाट न बघता आम्ही बाहेर पडलो आणि रिक्षा करून आलो. येताना केटी कॅम्पात उतरली. मी इकडे आले. तुमचा चहा व्हायचा आहे ना? तुम्हाला येऊन बराच वेळ झाला. छे ग, आत्ताच आलो. चला, मी आता छान छान चहा करते. नाना, येताना मी कॅम्पातून केक्स आणलेत. बोलतच ती आत गेली. नाना तसेच तिच्याकडे पाहत राहिले. का कोण जाणे, त्यांच्या घशात गोळा आला. 2 कानांवर 2 वेण्या आणि फ्रॉक घातलेली वैशाली त्यांच्या नजरेसमोर उभी राहिली. मोठी, चुणचुणीत, हुशार, सुंदर. कोपऱ्यावरच्या गणपतीच्या देवळातले भटजी यायचे पंचामृत प्रसाद घेऊन. संकष्टीच्या दिवशी आईचा अभिषेक असे. म्हणाले, चल वैशू, बस, तुला गणपती स्तोत्र शिकवतो. हो, शिकवा ना, म्हणते मी. त्यांनी तिला स्तोत्र शिकवलं आणि 3.5 वर्षांच्या वैशूने ते स्पष्ट सुवाच्य उच्चारासह पाठ करून टाकलं. भटजीने मंगलेला म्हटलं, वैनी, मुलगी हुशार आहे. वाणी कशी स्वच्छ स्पष्ट आहे. हिला पंडित बनवा. मी संस्कृत शिकवीन. मंगलेने तोंड मुरडून म्हटले, तसलं काही मुळीच शिकवायला नको. मी हिला होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालणार आहे. हिच्या हेकेखोर अरेरावीला कंटाळून आई दुसऱ्या मुलाकडे निघून गेली. नाना, अहो नाना, या, चहा तयार झालाय. आलो आलो म्हणत ते उठले. वारुळातून बाहेर पडणाऱ्या मुंग्यांप्रमाणे सुखदुःखाच्या आठवणी आज अचानक बाहेर पडल्या होत्या. ते हातपाय धुवून स्वयंपाकघरात गेले. वैशालीने मुंबईहून आणलेली मॅक्सी घातली होती. केवढी लहान दिसत होती. तिने टेबलावर 2 कपबशा ठेवल्या होत्या. किटली भरून घेतली होती. प्लेटमध्ये केक ठेवले होते. नाना येऊन बसतात तिने कपात चहा ओतला. नाना विलक्षण सुखावून गेले. एखाद्या आग होणाऱ्या ठणकत असलेल्या जुन्या जखमेवर थंडगार मलमपट्टी ठेवावी तसे त्यांना वाटले. वैशाली बोलत होती. ऑफिसच्या काही गोष्टी गमती सांगत होती. त्यांनाही काही बोलावंसं वाटत होतं. पण ते अवाक झाले होते आणि त्यांच्या सुखावलेल्या मनाला वाचा फुटली होती. ही आपली मुलगी मनाने किती चांगली आहे, पण आईच्या शिकवणीने नको ते संस्कार हिच्यावर लादले आहेत. आपल्यासारखीच हट्टी, हेकेखोर आहे. आपण अपमान सोसूनही परवा तिला म्हटले होते, आता एखादं चांगलं स्थळ बघून हिचे लग्न करून टाक. तिला संसाराला लागू दे. तिने फाडकन म्हटले होते, तुम्हाला त्याची काळजी नको. त्याच खटपटीत मी आहे. वैशू आता MA झाले, स्टेनो आहे, नोकरी करते, स्थळही चांगलं हवं. आपण म्हटले होते, अगं, पंडितरावांचा भाचा इथे टेल्कोत इंजिनियर आहे. तो माहीत आहे, पाहिलाय त्याला. बुटका आणि काळा आहे. वैशूला जरा तरी शोभेल का? पण
तेवढ्यात वैशाली आपला चहा खाणे संपून उठली. नाना, तुमचा सावकाश होऊ दे. कपबशी बेसिनमध्ये ठेवा. मी जाते. मीनी माझी वाट बघत असेल. मी 8:30ला येईन. तुम्ही किल्ली घेऊन जा. तोपर्यंत मम्मी येईलच. ती कपडे करून निघून गेली. घर पुन्हा मोकळे झाले. ही आज 8:30ला येईल. उद्या 9 होतील. मग 9:30. तरुण मुलींचे हे वय कुठेतरी वाहत जाणारे, तुटलेल्या पतंगासारखे भरकटत जाणारे, नको त्या मोहात नकळत गुंतून फशी पडणारे. दिवस जात होते. एक दिवस वैशाली रोजच्या प्रमाणे ऑफिसमधून घरी आली. मंगलाबाई नुकत्याच आल्या होत्या. नाना रोजच्या प्रमाणे ऑफिसमधून येऊन स्वतः चहा करून घेऊन लायब्ररीत निघून गेले होते. मंगलाबाईंनी 2 कप चहा ठेवला. वैशाली आत आली तसं त्यांनी म्हटलं, वैशू, तुझं पत्र आलंय बघ. कुणाचं ग? हेमाचं दिसतंय. जेवणाच्या टेबलावरचं पत्र तिने उचललं. खुर्चीवर बसली. पत्र फोडून त्यावर तिने नजर फिरवली आणि ती आनंदाने उद्गारली, मम्मा, आय गॉट द जॉब. जॉब म्हणजे ग? कुठचा जॉब? अगं, मी मध्ये बॉम्बेला हेमाकडे गेले नव्हते का मीना बरोबर? हो मग. अगं, तेव्हा मी हेमाच्या ऑफिसमध्ये गेले होते. कुठच्याशा फॉरेन कंपनीत आहे ना ती? हो ना. अगं, किती पॉश ऑफिस आहे ते. आणि तिथे कामही खूप कमी, पगार भरपूर. मला इथं मिळतो त्याच्या जवळ दुप्पट. आणि 5 वाजले की ऑफिस बंद. मम्मी, मी तिला सहज म्हटलं होतं की तुझ्या कंपनीत एखादी जागा झाली तर माझा वशिला लाव. मला यायला आवडेल. असं होय. हे बघ तिने काय लिहिलंय. आमच्याकडे स्टेनोच्या नवीन जागा होणार आहेत. तशी जाहिरात येईलच. तू येणार असलीस तर कळव. मी चीफ ऑफिसरला सांगून ठेवीन. अर्जही करून टाक. इंटरव्ह्यूला तुला यावे लागेल. तुझ्या राहण्याची अडचण नाही. पद्मा इथली जागा सोडून आपल्या आत्याकडे परळला राहायला गेली आहे. तिची कॉट तुझ्यासाठी राखून ठेवेन. मम्मा, हा जॉब मी घेणार. उद्या सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर मी तिच्या ऑफिसमध्ये तिला फोन करून टाकीन. वैशू, अगं तू गेलीस म्हणजे इथं कोण? म्हणून काय मी या घराला चिकटून बसू? मम्मा, माणसाला पुढं जायचं असेल, करिअर करायची असेल तर बॉम्बेच हवी. अगं, तिथे आपली नोकरी सांभाळून एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करता येतात. मी तिथे गेल्यावर एकदा तू माझ्याकडे येऊन बघ. प्रकरण 14 इथेच संपले. आज ना ऐल ना पैल या कादंबरीचे वाचलेले प्रकरण 13 व 14 तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.